नमस्कार मंडळी, मी अमोल आपल्या सगळ्यांचा शॉर्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर सकाळी आंघोळ केलं आहे, नाश्ता केला आहे आणि निघालं आहे कामावर जाऊ. सकाळी माझी लय गडबड असतात. सकाळी गडबड असल्यामुळे जी कामाची बॅग असतात, त्याच्यात डबो असतात, पाण्याची बाटली असतात, ती सगळे आईच भरतात. त्याच्यामुळे माका सकाळीच्या बॅगेतला काय टेन्शन नसतं. त्याच्यानंतर दुसरा टास्क असतात तो म्हणजे ट्रेनमध्ये चढणं आणि त्याच्यानंतर जागा मिळवणं आणि त्याच्यानंतर ट्रेनमधनं उतरणं. त्याच्यानंतर माझा येतात स्टेशन येल्यानंतर मी उतरतो आहे. उतरल्यानंतर जर बाहेर बघते तर काही नुसती जत्रेसारखी गर्दी. माका वाटलं की आज देवगडची जत्रा की काय. त्या विचारात मी कामावर जात आहे. कामावर गेल्यानंतर माझं कॉम्प्युटर चालू करतो आहे, काम करतो आहे. त्याच्यानंतर होता दुपार झाल्यानंतर आईने दिलेलं डबं उघडतं आहे, डबो खातं आहे आणि पुन्हा खाली जातं आहे उंडकून येल्यानंतर परत कामाक लागतं आहे. होता परत संध्याकाळ झाल्यानंतर पहिली घरात जायचो आनंद असता तो वेगळाच असता. तर त्याच्यानंतर जो परत टास्क असता तो म्हणजे ट्रेनमध्ये चढणं आणि ट्रेनमधनं उतरणं. ट्रेनमधनं उतरल्यानंतर आज देवीचा विसर्जन असल्यामुळं देवीच्या इकडे थोडे फोटो व्हिडिओ काढतं आहे, देवीच्या पाया पडतं आहे आणि तसंच घरात येऊन निघतं आहे. घरात गेल्यानंतर परत प्रश्न पडता तो म्हणजे आता काय करायचा. तर बरेच दिवस प्रॅक्टिस केली नव्हती स्केचिंगची आणि ड्रॉइंगची, तर स्केचिंग करू बसतं आहे. तर हा व्हिडिओ इथपर्यंत होतो. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको.